नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक, विवेकानंद महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कृषी अर्थशास्त्र BA तृतीय वर्षासाठी कृषी अर्थशास्त्र या कंपल्सरी पेपरचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पहिल्या सेमिस्टरला आपल्याला जे 4 युनिट अभ्यासासाठी कृषी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी दिलेले आहेत त्याचा आपण सविस्तर चर्चा केली होती. त्यामध्ये कोणकोणते मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत, कोणते घटक आपल्याला अभ्यासायचे याची चर्चा आपण त्या भागामध्ये केली होती. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या पहिल्या पाठाला, पहिल्या युनिटला सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कृषीचा विकास. मित्रांनो, यामध्ये या पहिल्या युनिटमध्ये जे आपल्याला अभ्यासक्रम आहे त्यानुसार आर्थिक विकासामध्ये शेतीची भूमिका आणि महत्त्व, कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्र यांच्यातील संबंध, भारतातील कृषी संसाधने, जमीन वापर आणि पीक पॅटर्न, कृषी वाढ आणि कृषी उत्पादकता यामधील ट्रेंड अभ्यासणे, या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर या पहिल्या पाठाच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला पहिला मुद्दा जो की आर्थिक विकासामध्ये शेतीची काय भूमिका आणि महत्त्व आहे याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज विकसित राष्ट्र असतील किंवा अल्पविकसित राष्ट्र असतील किंवा विकसनशील जे भारतासारखे राष्ट्र असतील, या राष्ट्रामध्ये शेतीची भूमिका आणि महत्त्व आपल्याला दुर्लक्षून चालत नाही. आज विकसनशील आणि विकसित किंवा अल्पविकसित राष्ट्रामधील खूप साऱ्या लोकांचा उपजीविकेचे साधन जर कोणतं असेल तर कृषी क्षेत्र असतं. कृषी क्षेत्रातून त्यांना एक उपजीविका किंवा त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन हे कृषी क्षेत्र असतं. तर अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय महसूल, कॉन्ट्रिब्युशन टू नॅशनल इन्कम अँड रेव्हेन्यू, यामध्येही कृषी क्षेत्राची भूमिका ही मोठी असते. आज भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जवळपास 14% हिस्सा हा शेती क्षेत्राचा दिसून आपल्याला येतो. तर राष्ट्रीय महसुलामध्येही कृषी क्षेत्र एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. अन्न पुरवठा, सप्लाय ऑफ फूड्स ॲज वेल एज फोडर. मित्रांनो, आज कृषी क्षेत्र हे मानवालाच नाही तर जनावरांना, पाळीव प्राण्यांना अन्नधान्य पुरवण्याचं काम प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राष्ट्रामध्ये, जर विकसित असेल, अल्पविकसित असेल, अशा कोणत्याही राष्ट्रामध्ये आपण गेलात तर त्यामध्ये कृषी क्षेत्र अन्न पुरवठ्याची भूमिका ही निभावत असते. आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रत्येक देशाचा जर आपण विचार केला, मुख्यतः विकसित आणि अल्पविकसित देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कृषी क्षेत्र हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आजही भारतामधून मसाल्याचे पदार्थ असतील किंवा कृषी, इव्हन कापूस, कांदा अशा वस्तूंचा आपण निर्यात मोठ्या प्रमाणात इतर देशांना करताना आपल्याला आढळून येते. तर उद्योगासाठी कच्चा माल, आजही साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, असे मोठे मोठे उद्योग जे भरपूर मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योगामध्ये शेती क्षेत्र हे कच्चा माल, शेती क्षेत्रातील जे काही मुख्य पिकं आहेत त्याला रिप्रोसेसिंग किंवा मानवाला उपयोगात आणण्याजोगे करण्यासाठी किंवा उद्योगाचा कच्चा माल म्हणून शेती क्षेत्र हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. वाहतूक, आज शेतीमालाची वाहतूक आपण या राज्यातून त्या राज्यात किंवा इकडून तिकडे करत असतो. त्यामधून वाहतुकीला खूप मोठ्या प्रमाणात जे काही रोजगार मिळत असतो, वाहतूक क्षेत्राला जो काही उत्पन्नाचं साधन म्हणूनही आपण शेतीची भूमिका आणि महत्त्व जाणून घेऊ शकतो. फॉरेन एक्सचेंज रिसोर्स, विदेशी विनिमय संसाधने, यासाठीही शेती क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ग्रेट एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, रोजगार संधी, आजही जर आपण भारताच्या दृष्टीने विचार केला किंवा इतर अल्पविकसित देशामध्ये जर आपण गेलात तर आजही मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार देणारं जर क्षेत्र असेल तर ते कृषी क्षेत्र आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये जवळपास भारताची तर 70% लोकसंख्या, आपण म्हणत असतो की 70% लोकसंख्या कृषीवर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे इतर अल्पविकसित देशामध्येही कृषी क्षेत्र हे रोजगारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. बचत आणि भांडवल संचय, मित्रांनो, कृषी क्षेत्र हे
अल्पविकसित आणि विकसनशील राष्ट्रामधील लोकांच्या बचतीचं महत्त्वपूर्ण क्षेत्र असतं. तर त्यामधूनच मोठे मोठे उद्योग उभा करण्यासाठी जे काही भांडवलाची गरज असते ते संचय करण्याचं कामही कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येते. फूड सिक्युरिटी, प्रत्येक देशाचा जो काही अन्नधान्याची गरज आहे किंवा प्रत्येक देशाची अन्नाची फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा हे तयार करण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होत असतं. औषध निर्माण, आज आयुर्वेदाचं महत्त्व जगभर ओळखलं गेलेलं आहे आणि आयुर्वेद असेल किंवा आजच्या होमिओपॅथी, ॲलोपॅथी, सर्व औषधामध्ये कृषी क्षेत्रामधून जे काही महत्त्वपूर्ण वनस्पती असतील त्याच्यावर संशोधन करून एक चांगलं औषध तयार करण्यासाठी शेतीची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. ॲग्रिकल्चर बायोडायव्हर्सिटी, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर किंवा शाश्वत कृषी विकास हा पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. आज वन्य प्राणी असतील यांना टिकवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या घटकासाठी आज ॲग्रिकल्चरल बायोडायव्हर्सिटी पर्यावरण हे महत्त्वपूर्ण मानले गेलेलं आहे. तर प्रत्येक खालील वाक्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट इज अ मस्ट फॉर द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ कंट्री. इवन डेव्हलप्ड कंट्रीज ला एम्फसाइज ऑन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट. अकॉर्डिंग टू मयूर, ॲग्रिकल्चर progress is essential to provide food for growing non-agricultural labor force, raw material for industrial production, and saving and taxes revenue to support development of the rest of the economy, to earn foreign exchange, and to provide a growing market for domestic manufacture. मित्रांनो, कृषी विकास हा आर्थिक विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक राष्ट्रासाठी की जे काही आजकाल मोठ्या प्रमाणात जे काही गैर कृषी मजूर आहेत त्यांना अन्नाची जी गरज आहे ही ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रातून भागवली जाईल. त्याशिवाय जे काही मोठे मोठे उद्योग आहेत, इंडस्ट्रीयल कंट्री असतील म्हणजे उद्योगदृष्ट्या विकसित राष्ट्र असतील, त्यांनाही जे काही कच्चा माल म्हणून उपयोगी आहे ते ॲग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्रातूनच मिळवला जातो. त्याशिवाय बचतीसाठी, त्याशिवाय कर महसूल वाढवण्यासाठी शेतीची भूमिका आपण नाकारू शकत नाही. आणि जे काही परकीय चलन मिळवण्यासाठी आणि जे काही लोकल म्हणजे देशातला जो बाजार आहे, डोमेस्टिक मार्केट आहे, त्याला एक चांगली वाढ होण्यासाठी जे काही मॅन्युफॅक्चर आहेत त्यांची वाढ होण्यासाठीही कृषी क्षेत्र मदत करताना आपल्याला दिसून येते. तर किंडलबर्गर आणि लेविस नक्स हे इत्यादी जे काही अर्थशास्त्रज्ञ आहेत यांच्या म्हणण्यानुसार खालीलप्रमाणे कृषी क्षेत्र हे वेगवेगळ्या घटकासाठी आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर त्यांचं म्हणणं आहे बाय प्रोव्हाइडिंग फूड अँड रॉ मटेरियल टू नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर ऑफ द इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये जे काही गैर कृषी क्षेत्र असते, ज्यामध्ये उद्योग क्षेत्र असेल, त्यासाठी कच्चा माल असेल किंवा त्यांची अन्नाची गरज भागवण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. बाय क्रिएटिंग डिमांड फॉर गुड्स प्रोड्यूस्ड इन नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर बाय रुरल पीपल ऑन स्ट्रेंथ ऑफ द पर्चेसिंग पॉवर अर्नड बाय देम ऑन सेलिंग द मार्केटेबल सरप्लसेस. जे काही नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरची जे काही उत्पादन म्हणजे उद्योगांनी जे काही उत्पादन केलेलं आहे त्याची जी मागणी आहे ही वाढवण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची पर्चेसिंग पॉवर, खरेदी शक्ती वाढवण्याचं काम ह्या शेती क्षेत्रातून केलेलं आपल्याला दिसून येईल. बाय प्रोव्हाइडिंग इन्व्हेस्टिबल सरप्लस इन द फॉर्म ऑफ सेव्हिंग अँड टॅक्सेस टू बी इन्व्हेस्टेड इन नॉन ॲग्रिकल्चर सेक्टर. गैर कृषी क्षेत्राला जे काही गुंतवणुकीची गरज असते ती भागवण्याचं काम ही कृषी क्षेत्राच्या बचतीतून आणि करातून होताना आपल्याला दिसून येते. बाय अर्निंग व्हॅल्युएबल फॉरेन एक्सचेंज थ्रू द एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट. इतर देशाचं जे महत्त्वपूर्ण चलन आहे ते चलन मिळवण्याचं काम कृषी निर्यातीतून होताना दिसून येते. कृषीच्या वस्तूची निर्यात, जे काही मसाल्याचे पदार्थ आपण करत असतो, कापूस करतो, कांदा करतो, इतर भाजीपाला उत्पादन किंवा आजकाल दुग्धजन्य पदार्थाचीही आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करून तो मिळवत असतो. प्रत्येक देशामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर हे निर्यातीच्या माध्यमातून परकीय चलन मिळवत असते.
प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट टू वास्ट आर्मी ऑफ अनएज्युकेटेड बॅकवर्ड अँड अनस्किल्ड लेबर. जे काही अनस्किल्ड लेबर म्हणजे ज्याला कसलंही कौशल्य नाही असा मजूर, त्याशिवाय बॅकवर्ड म्हणजे मागास, अल्पशिक्षित अशा खूप मोठ्या लोकांना रोजगार देण्याचं काम कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होताना दिसतंय असं म्हणणं या अर्थशास्त्रज्ञाचं आहे. नर्क्स असतील, लेविस असतील किंवा किंडलबर्गर असतील, टुडोरो असतील. प्रोसेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट is to be initiated and made self-sustaining. It must begin for agriculture sector. Is a matter of fact. म्हणजे अशी वस्तुस्थिती अशी आहे की आर्थिक विकासाची सुरुवात ही प्रथमतः कृषी क्षेत्रापासून होते आणि स्वावलंबी करण्यासाठी मेड सेल्फ सस्टेनिंग इन मस्ट बिगिन फॉर ॲग्रिकल्चर. एखाद्या देशाला स्वावलंबी आणि आर्थिक विकासास सुरुवात करण्यासाठी कृषी क्षेत्र हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. मित्रांनो, आता आपण थोडक्यात माहिती घेतली की कृषी क्षेत्र हे प्रत्येक राष्ट्राला कशा प्रकारे आर्थिक विकासासाठी सहाय्य करत असते. तर आपण आता एकेका मुद्द्याची सविस्तर चर्चा करूयात. कॉन्ट्रीब्युशन टू नॅशनल इन्कम. टू लेसन ड्रॉ फ्रॉम द इकॉनॉमिक हिस्ट्री of many advanced countries tell us that agriculture prosperity contributed considerably in for fostering economic advancement. It is correctly observed that the leading industrialized countries of today were once predominantly agriculture, while the developing economies still have the dominance of agriculture, and it is contribute to the national income. In India, still 28% of national incomes comes from this sector. मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आजही जर आपण इतिहासाचे पानं चालले आणि त्यामध्ये पाहिलं तर इतर देशांचा विकास हा शेती क्षेत्राच्या विकासातूनच झालेला आढळून येईल. तसेच आजही जे काही मोठ्या अर्थव्यवस्था असतील किंवा लिडिंग इंडस्ट्रियल कंट्रीज म्हणजे ज्या उद्योगदृष्ट्या विकसित राष्ट्र असतील त्यांचीही सुरुवात शेती क्षेत्रापासूनच झालेली आहे. आजही 28% राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्याला ॲग्रिकल्चर सेक्टरमधून आपल्या देशालाही मिळताना आपल्याला दिसून येते. फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा. सोर्सेस ऑफ फूड सप्लाय. Agriculture is the basic source of food supply of all the countries of the world, whether underdeveloped, developing or even developed. Due to heavy pressure of population in underdeveloped and developing countries and its rapid increase, the demand for food is increasing at a fast rate. If agriculture fails to meet the rising demand of food product, it is found to affect adversely the growth rate of economy. Rising supply of food by agriculture sector has therefore great importance to the economic growth of a country. मित्रांनो, कृषी हे महत्त्वाचं स्रोत आहे अन्न पुरवठ्याचं. जगामध्ये कोणतेही देश असतील, विकसित असतील, विकसनशील असतील किंवा अल्पविकसित असतील, त्यांची अन्न पुरवठ्यासाठी शेतीवर अवलंबित्व असतेच. आज मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ प्रत्येक देशामध्ये दिसून येत आहे आणि त्या मोठ्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागवण्याचं काम कृषी क्षेत्र करत असते आणि त्यामुळे आर्थिक विकासामध्ये शेतीची भूमिका महत्त्वपूर्ण आहे आणि ती नाकारता येण्याजोगी नाही आहे. प्री रिक्वेस्ट फॉर रॉ मटेरियल. मित्रांनो, ॲग्रिकल्चर ॲडव्हान्समेंट इज नेसेसरी फॉर इम्प्रूव्हिंग द सप्लाय ऑफ रॉ मटेरियल फॉर द ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज, स्पेशली इन डेव्हलपिंग कंट्रीज. द शॉर्टेज ऑफ ॲग्रिकल्चर गुड्स हॅज its impact on industrial production and consequent increase in the general price level. It will be impede the growth of a country's economy. The flour mill, rice seller, oil and dal mill, bread, meat, milk products, sugar factories, wineries, jute mill, textile mill and numerous other industries are based on agriculture. मित्रांनो, स्पेसिफिकली विकसनशील राष्ट्रामध्ये जे काही भारतासारखे विकसनशील राष्ट्र आहेत यांच्यामध्ये कृषीवर आधारित मोठ्या प्रमाणात उद्योग असतात आणि त्याची कच्च्या मालाची जी काही गरज आहे ती भागवण्याचं काम कृषी क्षेत्रातून होत असते. त्यामुळे राष्ट्र प्रामुख्याने कृषी क्षेत्रावरच अवलंबून असतात. यामध्ये महत्त्वाच्या जर
त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात त्याच इंडस्ट्री. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे द फ्लॉवर मिल्स, राईस सेलर म्हणजे तांदळावर रिप्रोसेस करणाऱ्या गिरण्या असतील, तेल गिरण्या असतील, डाळ मिल असतील, ब्रेड असेल, मटण असेल, दूध असेल, साखर असेल, अशा ह्या फॅक्टरीज आज किंवा टेक्स्टाईल मिल असतील, ज्यूट मिल असतील, ह्या कृषी क्षेत्रावरच अवलंबून असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतील. हेल्पफुल इन फेजिंग आउट इकॉनॉमिक डिप्रेशन. मित्रांनो, कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आजच्या स्थितीमध्ये सर्व क्षेत्राची जी काही ग्रोथ होती किंवा जी काही त्यांची काही फास्ट ग्रोईंग कॅपॅसिटी होती ती कोरोना काळामध्ये किंवा डिप्रेशन मंदीच्या काळामध्ये कमी होत असते. त्यावेळेला मुख्यतः भर हा ॲग्रिकल्चर क्षेत्रावरच कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी फॉर रुरल पीपल. मित्रांनो, आपण या अगोदरच पाहिलेलं आहे की आज मोठ्या प्रमाणात रोजगार देणारं क्षेत्र जर कोणतं असेल तर ते कृषी क्षेत्र आहे. परंतु एवढंच नाही तर गैरकृषी जॉब्स जसं की हँडीक्राफ्ट असेल, फर्निचर, टेक्स्टाईल, लेदर, मेटल वर्क, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज अँड इन अदर सर्व्हिस सेक्टर. these rural units fulfill merely local demands. In India, about 70.6% of total labor force depends upon agriculture. म्हणजे जवळपास 71% आसपास लोकसंख्या जर कशावर अवलंबून आहे तर कृषी क्षेत्राशी अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, सोर्सेस ऑफ फॉरेन एक्सचेंज फॉर द कंट्री. Most of the developing countries of the world are exporter of primary product. These products contribute 60 to 70% of their total export earning. Thus, the capacity to import capital goods and machinery for industrial development depends crucially on the export earning of the agriculture sector. If the export of agricultural goods fail to increase at a sufficient high rate, these countries are forced to incur heavy deficit in the balance of payment, resulting in a serious foreign exchange problem. मित्रांनो, कोणत्याही देशाचं जर अर्थव्यवस्था निर्यातीसाठी अवलंबून असेल किंवा विदेशी चलनासाठी अवलंबून असेल तर ती कृषी क्षेत्रावर अवलंबून असते. आजही कृषी क्षेत्र हे महत्त्वपूर्ण यासाठी भूमिका पार पाडत असते. क्रिएशन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. मित्रांनो, द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर रिक्वायर रोड, मार्केट यार्ड्स, स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन, railways, postal service and many other foreign infrastructure creating demand for industrial product and the development of the commercial sector. मित्रांनो, पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही कृषी क्षेत्र ही महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. कृषीची जी गरज असते ती रस्त्याची असेल, महत्त्वाच्या बाजार यंत्रणेची असेल, स्टोरेज म्हणजे साठवणुकीसाठी, कृषी माल साठवणुकीसाठी, वाहतुकीसाठी रेल्वेची असेल किंवा मोठ्या गाड्यांची असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्राची गरज त्या कृषी क्षेत्राच्या माध्यमातून भागवली जाते. रिलीफ फ्रॉम शॉर्टेज ऑफ कॅपिटल. द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर सेक्टर हॅज मिनिमाइज्ड द बर्डन ऑफ सेव्हरल डेव्हलप्ड कंट्रीज हू वेअर फेसिंग द शॉर्टेज ऑफ फॉरेन कॅपिटल. इफ फॉरेन कॅपिटल इज अवेलेबल विदिन द स्ट्रिंग अटॅच टू इट, इट विल क्रिएट अनदर significant problem. Agriculture sector require less capital for its development, thus minimize growth problem of foreign capital. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलो तर ज्या मोठ्या इंडस्ट्री असतात त्यासाठी तेवढंच मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. पण कृषी क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये कमी भांडवलामध्ये आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. Provision of surplus. The progress in agriculture provides surplus for increasing the export of agriculture product in the earlier stages of development, and increase in the export earning is more desirable because of the greater strains on the foreign exchange situation needed for financing of imports of basic and essential capital goods. म्हणजे जे काही सरप्लस आहे ते आपण निर्यात करून ते सरप्लसची जे काही जास्तीचं उत्पादन आहे त्याची आपण आपल्या देशाच्या
महसूल वाढवण्यासाठी किंवा विदेशी चलन मिळवण्यासाठी त्याचा वापर आपण करत असतो आणि त्या माध्यमातून आपण बाहेर देशातील जी आपल्या गरजेची वस्तू आहे ती खरेदीसाठी त्या चलनाचा आपण वापर करत असतो. हेल्पफुल टू रेड्यूस इनइक्वॅलिटी. मित्रांनो, आज देशामध्ये काही लोक गरीब तर काही श्रीमंत अशा प्रकारची जी विषमता आढळून येते ही कमी करण्याचं काम कृषी क्षेत्र करत असते. आज रूरल अर्बन greater income between the rural and urban area of the country. To reduce the inequality of income, it is necessary to accord higher priority to agriculture. The prosperity of agriculture would raise the income of the majority of the rural population, and thus the disparity in income may be reduced to certain extent. म्हणजे रूरल अर्बन जो गॅप आहे ते कमी करण्याचं काम कृषी क्षेत्र करताना आढळून येत आहे. बेस्ड ऑन डेमोक्रॅटिक नेशन. मित्रांनो, जी काही लोकशाही आहे यामध्ये सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी कृषी क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. शिफ्ट ऑफ मॅन पॉवर. इनिशियली ॲग्रिकल्चर अब्सॉर्ब लार्ज क्वांटिटी ऑफ लेबर फोर्स. इन इंडिया स्टील अबाउट 62% लेबर इज अब्सॉर्ब्ड इन दिस सेक्टर. ॲग्रिकल्चर प्रोग्रेस permit the shift of manpower from agriculture to non-agriculture sector. मित्रांनो, कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये पहिल्यांदा ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्रावर खूप सारी लोकसंख्या अवलंबून असते. त्यानंतर जसंही ज्याप्रमाणे देशाचा विकास होत जातो त्याप्रमाणे देशाची जी मॅनपॉवर आहे ती कृषी क्षेत्रातून गैरकृषी जे काही उद्योग आणि सेवा क्षेत्र आहेत तिकडे डायव्हर्ट होत असते किंवा जात असते उद्योगासाठी, आणि जे सरप्लस लेबर आहे ते तिकडे काम करत असते. त्यातूनच सर्वांना काम मिळून एक आर्थिक विकास होताना दिसून येतो. कॉन्ट्रीब्युशन टू कॅपिटल फॉर्मेशन. अंडरडेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज नीड ह्यूज अमाऊंट ऑफ कॅपिटल फॉर इट्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. इन द इनिशियल स्टेज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इट इज ॲग्रिकल्चर दॅट कन्स्टिट्यूट ॲज अ सिग्निफिकंट सोर्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन. मित्रांनो, कृषी क्षेत्र हे वेगवेगळ्या प्रकारे भांडवल संचयाचं किंवा भांडवल निर्माण करण्याचं काम करतं. त्यामध्ये महत्त्वाचं ॲग्रिकल्चर टॅक्सेशन. आज कृषी क्षेत्रावर जे काही कर लादलेले असतात त्या कराच्या माध्यमातून भांडवल संचय केला जातो. त्यानंतर निर्यातीच्या माध्यमातून, त्यानंतर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून कृषी क्षेत्र भांडवल संचय करत असते. आणि एक्सटेन्शन ऑफ मार्केट फॉर इंडस्ट्रियल आउटपुट म्हणजे इंडस्ट्रीमधून किंवा उद्योगातून बाहेर निघणाऱ्या कच्च्या मालाला जो बाजार उपलब्ध करून देण्याचं काम कृषी क्षेत्र करत असते. आणि इफेक्टिव्ह डिमांड प्रभावी मागणी तयार करण्याचं काम कृषी क्षेत्र त्याच्या माध्यमातून होत असते. जर वरील आपण सर्व पाहिलं तर आपल्याला असं आढळून येईल की इम्प्रूव्हिंग रूरल वेलफेअर म्हणजे ग्रामीण भाग. कृषी क्षेत्र हे ग्रामीण विकासाशी संबंधित आहे. ग्रामीण भागाच्या कल्याणासाठी कृषी क्षेत्र हे महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. जर कृषीमधून जास्त उत्पादन किंवा उत्पादकता त्या लोकांची वाढली तर इम्प्रूव्ह सोशल वेलफेअर सामाजिक कल्याणात वाढ होईल. पर्टिक्युलरली ग्रामीण भागातील लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढण्याचं काम या कृषी क्षेत्राच्या माध्यमातून होईल. त्यामुळे त्यांचं ते सुरुवात करतील चांगलं अन्न खाण्याचा, न्यूट्रिशन डाएट म्हणजे ज्यामधून सर्व घटक शरीराला मिळतील असं डाएट ते सुरू करतील. त्यानंतर एग्ज, मिल्क्स, घी, फ्रूट्स इत्यादी हे डाएट्स म्हणजे न्यूट्रियन्स पुरवण्याचं काम कृषी क्षेत्र हे अन्न घटक मानवाला पुरवण्याचं काम कृषी क्षेत्र करते. ते ग्रामीण असेल किंवा अर्बन असेल, पण स्पेशली रूरल भागातील लोकांसाठी मोटरसायकल ते ग्रामीण भागातील लोक मोटरसायकल खरेदी करतील, चांगलं घरं बांधतील, रेडिओ, टेलिव्हिजन, यूज ऑफ बेटर क्लॉथ, चांगले कपडे वापरतील, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल अशा प्रकारच्या वस्तू ते खरेदी करतील आणि त्यामुळे त्यांच्या कल्याणात वाढ होताना आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कृषी क्षेत्र हे आर्थिक विकासात कशाप्रमाणे भूमिका पार पाडते याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण भारतामध्ये ॲग्रिकल्चरची कशी भूमिका आहे याबाबत माहिती घेणार आहोत. धन्यवाद.